Good evening, sir. Good evening. Good evening, sir. Good evening. Evening, sir. Good evening. Welcome. बघूया फक्त 1-2 मिनिटं बघूया. स्टार्ट करूया आपण. येस, हाय, वेलकम. चलो स्टार्ट करायचं. वर्षाचा पहिला वीकेंड सेशन आहे आपला, राईट. तर मागच्या आठवड्यात आपण पोर्टफोलिओ बिल्डिंग बद्दल बोलत होतो आणि त्याच्यात पोर्टफोलिओ कसा बनवायचा याच्या काही आपण स्टार्ट केलं होतं. आज तेच थोडंसं कंटिन्यू करून आपण फिनिश करूया, राईट. तर त्या ह्याच्यात आपण बघितलं होतं की पोर्टफोलिओ हे आपल्याला नॉर्मली बघितलं तर लॉंग टर्म अप्रोच आपला असतो आणि स्टॉक्स निवडताना वेगवेगळ्या सेक्टरमधून आपल्याला निवडणं खूप महत्त्वाचं. तीन मेन ॲस्पेक्ट आहेत पोर्टफोलिओ बिल्डिंगमध्ये, पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये. ते म्हणजे ॲसेट अलोकेशन, डायव्हर्सिफिकेशन आणि रिबॅलन्सिंग. जस्ट एकच मिनटं. तर ॲसेट अलोकेशन, डायव्हर्सिफिकेशन आणि रिबॅलन्सिंग ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुमच्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये. आता याच्यामध्ये होतं काय की सपोज दॅट ॲसेट अलोकेशन म्हणजे काय की तुम्हाला आता ॲसेट अलोकेशन करायचंय, तर किती फंड हा तुम्हाला यूज करायचा आहे कुठल्या स्टॉकसाठी हे ठरवणं खूप महत्त्वाचं. की एखादा स्टॉकचा आहे तर त्यासाठी आपण किती फंड युटिलाइज करायचा आहे, फंड किती वापरायचा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फंड युटिलायझेशन त्याला म्हणू आपण. बऱ्याचदा होतं की जेव्हा लोक ट्रेनिंग घेतात सगळं होतं आणि त्यानंतरचा जो काही फोकस होतो ना तो सगळा इंट्राडेवर जातो, कारण त्यांना ते तिथं खूप छान दिसतं. अरे हा, हे एवढे कमवतात, ते तेवढे कमवतात, मग आपण पण इंट्राडेच करूया. आणि कुठेतरी हे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ बिल्डिंगचं ना काम राहून जातं. म्हणलं वर्षाची सुरुवात आहे आणि आपण जर ह्या चांगल्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं, थोडे थोडे इन्व्हेस्ट करा, जसं मागच्या वेळेस आपण म्हणलं होतं की त्याच्यामध्ये SIP करा वाटल्यास, करेक्ट. फार नाही पण 4-5 हजार जरी तुम्ही मंथली जरी काढून टाकलात असतील तुमच्याकडं, तरी एक 4 ते 5 लाखाचा जरी तुम्ही पोर्टफोलिओ बनवलात तरी चांगला इयर एंड नंतर तुम्हाला रिटर्न्स हे मिळतात, रॅदर दॅन इंट्राडेच्या पेक्षा किंवा शॉर्ट टर्म. आणि हे एकदा झालं की लॉंग टर्म अप्रोच हा नेहमी ठेवा तुम्ही, 5 वर्ष 10 वर्ष. त्यामुळेच मी सांगतोय अमाऊंट कमी टाका, पर मंथ काही ना काही अमाऊंट त्याच्यात ऍड करत राहा. 5 वर्ष 10 वर्षानंतर त्याच्यामध्ये एवढं काही तुम्हाला साचलेलं असेल आणि जे काही तुम्हाला डिव्हिडंड बोनस वगैरे मिळतील त्याच्यात तुमचं कॅपिटल बाहेर निघालेलं असेल आणि नंतर राहील तो फक्त प्रॉफिट. आणि हे कंपाऊंडिंग इंटरेस्टनी जर तुम्हाला जेव्हा मिळतं त्यावेळेस ते डेफिनेटली वाढतं आणि जेवढा लॉंगर पिरियड तुम्ही देता तेवढं त्याचे रिटर्न्स हे जास्त मिळतात. वयाच्या 55 वर्षापर्यंत वॉरेन बफेट हा सामान्यच होता, तो श्रीमंतामध्ये गणलाच जात नव्हता.
ॲक्च्युली त्याचं जे काही ॲसेट अलोकेशनचंच काम तेव्हापर्यंत चालू होतं असं म्हणा तुम्ही फार तर, आणि जी त्यांची ग्रोथ झाली ती त्याच्यानंतर. आणि आज पण म्हणून ते वॉरेन बफेट नेहमी म्हणतात, जेव्हा त्यांना इंटरव्ह्यू मध्ये वगैरे एकदा प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही एवढे श्रीमंत झाला, तुम्ही एवढे टिप्स देता लोकांना सगळं आहे, तरी लोक तुमच्यासारखे श्रीमंत का होत नाहीत? मग त्यांनी उत्तर दिलं होतं छान त्या पत्रकाराला की नो वन वॉन्ट्स टू बिकम अ रिच स्लोली. कोणालाही हळूहळू श्रीमंत व्हायचं नाही, एका रात्रीत श्रीमंत व्हायचंय, हा अप्रोच लोकांचा आहे. तर तो न ठेवता ठीक आहे तो असायलाच पाहिजे, आणि त्या धडपडीतच कुठेतरी आपण जाऊ शकतो. आधीचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. कम्पेअर करताना स्टेटमेंट असेल किंवा ज्या काही असतील त्या गोष्टी आपण त्यावेळेसची सिच्युएशन आणि आत्ताची सिच्युएशन सुद्धा बघितली पाहिजे. आज जर तुम्ही 40 आणि 50 वर्षापूर्वीचा काळ बघितला तर त्यावेळेस तुम्हाला रॅन्डम फॉर्म भरा, फॉर्म फिलअप करा, मग तो बँकेत सबमिट करा, किंवा मग ते एजंटला द्या, एजंट जाणार, मग तो मुंबईला सबमिट करणार मुंबईच्या ऑफिसला, एक्सचेंजला, मग तिथून ते अप्रुव्हल, मग तिथून तुम्हाला ते शेअर सर्टिफिकेट येणार. हे खूप साऱ्या प्रोसेस होत्या, आणि त्याच्यामुळे असं व्हायचं की ते शॉर्ट टर्म सुद्धा लोकांना पॉसिबल नसायचं. त्यांनी घेतले आणि असेच ठेवले. काल एका शोरूमला गेलो होतो, तर तिथं असंच बोलता बोलता विषय निघाला आमचा, आणि त्यांना म्हणलं अहो सर, म्हणले आमच्या आजोबांनी 1975 मध्ये काहीतरी त्यांनी ते शेअर्स वगैरे घेऊन ठेवलेले आहेत. म्हणलं त्याचं काय वगैरे करता येतं का बघा. म्हणलं ठीक आहे, त्यांचा नंबर वगैरे माझा दिला, म्हणलं कॉन्टॅक्ट करा, आपण बघूया काही करता येईल आपल्याला. म्हणजे हे त्या काळ असं होतं की त्यांनी घेतले, ठेवले, संपला विषय. आत्ता कारण काय आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही शेअर्स घेता लॉंग टर्म साठी म्हणून, आणि दिवसातून 4 वेळा बघता. प्रॉब्लेम तिथं होतो. मग ते थोडं जरी खाली दिसलं, हे दिसलं की आपल्याला टॉर लय खाली जाईल, मग विका. लॉंग टर्म अप्रोच आहे ना, मग शॉर्ट टर्मला तुम्ही बघूच नका. आपल्याला जर मुंबईला जायचं ठरवलं किंवा लांब जायचं कुठेतरी ठरवलं, तर मग नक्कीच रस्त्यातले खड्डे खुड्डे जे असतात ते पार करतच जायचे आपल्याला. की एक खड्डा दिसला म्हणून अरे नाही 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 आता आपण जाऊच शकणार नाही पुढे म्हणून रिटर्न व्हायचं का? तसं नाही. थोडंसं मार्केट खालीवर होत राहील. बट लॉंग टर्म ॲसेट हे तुम्ही लॉंग टर्म साठीच ठेवलात, त्याला हात लावू नका. शॉर्ट टर्म मध्ये भले ते निगेटिव्ह दिसतील, डोंट वरी, नंतर नंतर ते वाढत जातील. त्यामुळं तुमचं अलोकेशन जे आहे, ॲसेट अलोकेशन, तुमचं फंड युटिलायझेशन जे तिथं तुम्ही करणार आहात ते प्रॉपरली करायचं. त्या याच्यामध्ये आपण आता जाताना हळूहळू जाणार आहे, मग त्याच्यानंतर आपण अनालिसिस पण हळूहळू करणार आहे प्रत्येक सेशनला आपण, की मग त्या याच्यात लॉंग टर्मचे शेअर्स कसे निवडायचे, मग लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, किती करायची, हे सगळं 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 आपण त्या गोष्टी एक 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 प्रत्येक सेशनला आपण घेत जाऊ. राईट. मग हे झालं की इम्पॉर्टंट गोष्ट येतं ते म्हणजे काय, डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन होणं सर्वात महत्वाचं. डायव्हर्सिफिकेशनचा पहिला नियम लक्षात ठेवायचा ते म्हणजे काय, सेक्टर्स. आता काहींनी ट्रेनिंग वगैरे घेतला असेल किंवा हे असेल तर त्यांना सगळं माहित आहे की सेक्टर्स वाईज तुम्ही शेअर्स टाकायचं. शक्यतो एक कंपनी दुसऱ्या कंपनीशी त्याचं काहीतरी कोरिलेशन आहे अशा कंपनी अवॉइड करणं. त्यामुळं म्हणजे जे भारत मारुती सुझुकीची जी कंपनी आहे, भारत सुझुकी वगैरे असं काहीतरी एक, त्या कंपनीचे शेअर्स पण घेतले आणि मारुतीचे पण शेअर्स घेतले, असं जर झालं तर त्याच्यात प्रॉब्लेम काय होतो, समजा सुझुकीमध्ये मारुतीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला तर त्याचे जे काही सबऑर्डिनेट कंपनी त्याच्या रिलेटेड मध्ये कंपनी असणार ती पडणार. मग तिथं काय होतं, मग तुमचे शेअर्स सगळेच खाली येतात. त्यामुळं एक कंपनी घेतलं तर दुसरी कंपनी त्याच्या को रिलेटेड मध्ये नसावी अशा कंपन्या निवडायच्या. शेअर मार्केटमध्ये 5,000 कंपन्या आहेत लक्षात ठेवा, पण 5,000 आहेत म्हणून कुठलंही निवडायचं नाही. एकदम पेनी स्टॉक आणि हे खूप बघितलं मी. त्या याच्यामध्ये निफ्टी 50 मध्ये आताही 3 सेशन मला वाटतं आपण घेतले, त्यामध्ये निफ्टी 50 मधले जे चांगले आहेत लार्ज कॅप कंपन्या, कुणीच मला बोललेलं नाहीयेत सर याच्याबद्दल काय, त्याच्या फार एखाद दोन बोलले असतील. बाकी सगळे भेल, एनटीपीसी, बाकी काही पेनी स्टॉक्स असतील ते एनसीसी असतील, आरएसी असतील, ह्या कंपन्यामध्येच अडकून पडलेत अजून. तर डायव्हर्सिफिकेशन हे तुमचं खूप पहिल्या लेक्चरला मी सांगितलं तर किंग कंपन्या निवडणं, किंवा ट्रेनिंग सेशनमध्ये मी सांगतो ट्रेनिंग किंग किंग कंपन्या म्हणजे काय, त्या सेक्टरमध्ये असणारी किंग कंपन्या निवडायचे. ऑइलमध्ये रिलायन्स किंग आहे,
त्याला निवडा. बँकिंग मध्ये HDFC बँक आहे, ICICI आहे, त्याच्याच खालोखाल SBI आहे. ज्या कंपन्याबद्दल तुम्हाला काहीतरी फार चांगलं माहित आहे अशा कंपन्या निवडणं सर्वात चांगलं. नाही तर लोक बँक ऑफ बडोदा घेऊन बसतात. अशा कंपन्या आहेत की का ते 100च्या खाली जास्त शेअर येतात, पण ते वाढत पण नाही ना दादांनो. हे पण बघणं सर्वात महत्वाचं. डायव्हर्सिफिकेशन सेक्टर, कुठल्याही कंपन्यांचं कोरिलेशन नसावं अशा कंपन्या निवडायच्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. म्हणजे कधी काही आलं तर एकाच वेळेस सगळ्याच सेक्टरच्या शेअर्स खाली पडत नाहीत. एक पडला तर एक वर जातो डेफिनेटली. हे येतं. आणि त्यानंतर महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे रिबॅलन्सिंग. रिबॅलन्सिंग खूप महत्वाचं आहे. रिबॅलन्सिंग म्हणजे काय? काही जण काय करतात की एखादा कंपनी घेऊन ठेवली आहे आणि ते वाढतच नाहीये. लाईक एक एक्झाम्पल म्हणतो, येस बँक किंवा आयडिया वोडाफोन. ते थोडेसे वर खाली ज्यांनी 3 आणि 4 रुपयाला पकडले त्यांना प्रॉब्लेम नाहीये. बट जे आता सध्या जर आता जो मागच्या 8-10 दिवसात त्यांनी वाढवला, 15 दिवसात वाढवला येस बँकला, 20 आणि 22 रुपयाला घेऊन ठेवले, आता ते अडकले ना. मग अशा याच्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकण्यापेक्षा चांगले कंपनी निवडणं, ह्यांना काढून टाकणं आणि चांगल्या कंपन्या आहेत त्यांना ऍड करणं त्या सेक्टरमध्येच, असं सुद्धा त्याला म्हणायचं रिबॅलन्सिंग. एखादी खूप दिवस झाली कंपनी आपल्याला मोमेंटच देत नाही, त्या याच्यात टेक्निकली बघून हे वाटत नाही ना बाबा अजून डाऊन ट्रेंडच आहे किंवा ते जात नाहीये, अशा वेळेस डेफिनेटली तुम्ही काय करा, रिबॅलन्सिंग करा. म्हणून हे सर्वात महत्वाचं पडतं ते म्हणजे तुमचं रिबॅलन्सिंग, राईट. नंतर एक इम्पॉर्टंट मेजर पार्ट येतो तो म्हणजे ऍक्टिव्ह मॅनेजमेंट आणि पॅसिव्ह मॅनेजमेंट, असे दोन आहेत. ऍक्टिव्ह म्हणजे आता जे काही मी स्टॉक बद्दल वगैरे सगळं सांगितलं ते, त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. स्टॉक्स निवडणं असेल, स्टॉक रिबॅलन्सिंग असेल, स्टॉकमध्ये कुठलं टाकायचं, किती क्वांटिटी घ्यायची, काय करायचं, हे सगळं, कुठलं सेक्टर वर चाललंय कुठलं नाही, न्यूज, हे सगळं बघणं वगैरे बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्याला ऍक्टिव्ह मॅनेजमेंट. आता पॅसिव्ह मॅनेजमेंट मध्ये काय येतं? ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड असतात, म्हणजे निफ्टी बीज वगैरे, बँक निफ्टी बीज, गोल्डचे असतात. अशामध्ये टाकून ठेवा. हे याला तुम्हाला जास्त ट्रॅक करावं लागत नाही किंवा जास्त मॅनेज करावं लागत नाही. निफ्टी चाललाय, निफ्टी सोबत सुद्धा ह्या निफ्टीचा ज्या पद्धतीने रिटर्न देईल वर्षाला त्या पद्धतीत तुम्हाला ह्या फंड आहेत ते रिटर्न्स देणार. मग यांच्याकडे लक्ष देणं, हेही त्यामध्ये ऍक्टिव्ह मॅनेजमेंट आणि पॅसिव्ह मॅनेजमेंटच्या गोष्टी येतात. येस. तर हे अशा पद्धतीने जर आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट घेऊन चाललो तर डेफिनेटली होईल. मग हळूहळू आपण कसं बिल्ड करायचं, स्टॉक्स कसे ऍड करायचे, कधी करायचे, राईट, ह्या सगळ्या एक एक गोष्टी आपण घेत घेत जाणार आहोत, राईट. तर चलो, अजून काही कोणाला बोलायचंय, सांगायचंय, स्टार्ट करूया. रिलायन्स चांगला एक ब्रेकआउटला थांबलेला आहे, म्हणजे आलेला आता, म्हणून मी जस्ट मागाशी बघत होतो त्यावेळेस मला दिसला, एकदम छानपैकी आहे. इथून जर तो वर निघाला तर तुम्हाला एक इथून जो काही कन्सोलिडेट होत 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 आलेला आहे तर एक बाईंग अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे त्याची. जर हा ब्रेकआउट दिला तर दोन पद्धतीचा इथं ब्रेकआउट आपल्याला दिसतोय. एक तो म्हणजे तुमचं ट्रेंड आहे तो ब्रेक होतोय, आणि दुसरं म्हणजे तो चेंज इन्व्हर्टेड हॅमर इथं तयार झालेला आहे. त्यामुळे हा ब्रेक करून जर वर गेला तर चांगल्या पद्धतीने इथे वरती जाईल, आणि त्याचा ब्रेकआउट जी लाईन आहे ती येते साधारणतः 2000च्या वरती, म्हणजे प्रिसाइज 210 220 चा जर ब्रेकआउट मिळाला तर तुम्ही इथे बाय करू शकता. येस. अजून काही कुणाच आलेलं नाहीये. एकाने मला माझी मेसेज केला होता एशियन पेंट बद्दल, तर थोडंसं जस्ट एशियन पेंट बद्दल बघूया आपण. अरे क्या हुआ? एशियन पेंट आता शार्पली वर आलेला आहे, खूप वर आलाय, त्यामुळे इथून थोडासा तो रिट्रेसमेंट दिला पाहिजे. एशियन पेंट मी बघत होतो फार 1300-1400च्या आसपास वगैरे त्यावेळेस. बघा एकदम जेव्हा ब्रेकआउट दिला किती छान पैकी वर गेला निघालाय बघा तो.
हा हा त्याचा सेकंड, आणि त्याच्या आधीचा जो ब्रेकआउट होता हा फर्स्ट ब्रेकआउट त्याचा, तो येतोय 1700च्या आसपास. बघा त्याच्यानंतर एकदम चांगल्यापैकी वर गेलाय तो. 1700-1800चाही ब्रेकआउट दिला त्याच्यानंतर, आणि आता ब्रेकआउटला नाहीच आहे, आता तो ऍक्च्युली टॉपला आहे. इथून कधी आता ज्यावेळेस खाली येईल आणि एखाद लेवल देईल, हा त्याचा पहिला पहिला सपोर्ट म्हणता नाही येणार, पण तरी आपण म्हणू शकतो, कारण इथं एकदम शार्प वन डेचाच रिट्रेसमेंट म्हणजे गॅप डाऊन देऊन वर गेलेला आहे. त्यामुळं आपण हा 2500चा पकडू शकतो सपोर्ट, म्हणजे इथून 2500 पर्यंत थोडा आला पाहिजे आणि मग वर निघाला पाहिजे, तर चांगल्या पद्धतीने तो अजून वरती जाऊ शकेल. वर्लपूल एक होता, वर्लपूल इंडिया. वर्लपूल इंडियाने आत्ताच जस्ट ब्रेकआउट दिला आहे, तर बघितलं समजतं आपल्याला की एक चांगला पण वरती ब्रेकआउट दिलेला आहे. वर्लपूलचाच आहे ना चार्ट. त्यामुळे हा थोडा बर्गर किंगचं थोडस सांगा ना, होल्ड करायचं की काय करायचं? नाही, तुमचं लॉंग टर्म असेल तर होल्ड करा. आता सध्या ऑपरेटर गेम चालू आहे बर्गर किंग मध्ये. त्याला एवढं वर नेला 200च्या आसपास, 210च्या आसपास, तिथून परत 150-57 पर्यंत आपटला, आणि एक्झॅक्टली सर. असं आपटला त्यांनी की तो डायरेक्ट अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट, म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरला त्यांनी जागाच नाही दिली प्रॉफिट बुकिंगला किंवा कशालाच. ओके, त्यामुळे थँक्यू तो सर. लॉंग टर्म असेल तर तुम्ही होल्ड करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे थोडंसं कसं असतं, गढूळ पाणी शांत होईपर्यंत थोडंसं थांबायचं, आणि नंतर मग तो बरोबर तुम्हाला वर त्याच्यात तसाच. आणि आता मिसेस काय बेक्टर का प्रॉक्टर आहे ना आता नवीन हो, आलेला बेक्टर बेक्टर. बेक्टर येस, बेक्टर त्याच्या फूड्स. बेक्टर फूड्स त्याच्यामध्ये पण ते तसेच करतात. हे सगळं ऑपरेटर गेम आहे ऍक्च्युली बघितले तर. हे बघा हे, कारण इथं चार्ट पण तुमचा डिफाईन होत नाही, काहीच नाही इथे. पूर्ण जर हे एवढं गॅप अप ओपनिंग दिला, दुसऱ्या दिवशी लगेच नंतर सर्किट लागलं, कसे तुम्ही. आणि इथे जेव्हा आणलं एकदम 213-214ला, अरे एवढं वर अजून वर जाईल म्हणून इथं सगळे रिटेल इन्व्हेस्टरनी बाय केले, आणि ते सगळे आता फसले, कारण दुसऱ्या दिवशी बरोबर त्यांनी परत 20% पाडलं खाली. त्यामुळे असेल कुणाकडं तर ठेवा, आता काहीच करायची गरज नाही. तो डेफिनेटली बुक व्हॅल्यूच्या खाली जाणार नाही आता. 146-147 जो आहे त्याच्या खाली तर शक्यतो जाणार नाही. येस, अजून कोणतं काय बोलत होतो? टीसीएस बाबत काय टीसीएसने सुद्धा त्यांनी आता ब्रेकआउट देऊन गेलेला आहे वर. होल्ड केलं तर जर तुम्हाला आठवत असेल तर आता तो मी त्याला 2 वेळा त्याचा हे दिला होता, एक 2200चा आणि दुसरा 2500चा ब्रेकआउट, आणि त्याच्यानंतर आता 2700चा पण एक ब्रेकआउट त्याला चांगला मिळालाय. हा बघा, हा 2800चा पण ब्रेकआउट आहे. आता तुम्हाला वर जायचं असेल तर हा लाईफ टाइम हायच्या जवळपास येतो 2951. आणि आताही थोडासा जर डेलीच्या याच्यावर आलो आपण तर थोडा वरून खाली येईल असं वाटतंय इथून, कारण हा अशा पद्धतीचा हा राऊंडिंग बॉटम इथं तयार होतोय. तर हा राऊंडिंग बॉटम तयार झाला, ब्रेकआउट देऊन खाली न जाता इथं जर खाली आला तर हा अशा पद्धतीने कप अँड होल्डर बनवेल, आणि त्यानंतर अगेन वरती निघेल. हे थोडासा 2800-2900च्या आसपास वगैरे थोडासा येईल, आणि मग परत जर वर जायला लागला तर इथं बाईंगला चांगला चान्स आहे. तर आयसीआयसीआय काय वाटतं? काय आयसीआयसीआय बँक चांगला आहे, म्हणजे बँकिंगला आता का कन्सोलिडेट मध्ये येतं ऍक्च्युली बघितलं तर. त्यामुळं काही प्रॉब्लेम असतील तर ठेवा, पण फ्रेश बाईंग नका करू. एलेंटस बेक इंडिया. आधीचा हाय तोडून हा वर चाललाय ऍक्च्युली आता. आहे याचा सुद्धा 2800चा जो आहे आता ब्रेकआउटलाच आहे, फक्त थोडा टिकला पाहिजे तो. 2835, 2836च्या वर जरा एक दिवसाचं जर क्लोजिंग मिळालं ना 2835च्या वरती, तर तुमचं पहिलं जो टार्गेट आहे ते साधारणतः 3195 म्हणजे 3200च्या आसपास
आला तर येईल टार्गेट, पण तुम्ही बुकिंग आहे ते 31 च्या आसपास करू शकता. 200-300 पॉईंटचं तर त्याला चांगलं मोमेंट आहे, कारण इथून तो वरची तर जी लॉंग टर्मच्या हिशोबाने ठेवला तर ठीक आहे ना? येस 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 लॉंग टर्मला तर आरामात ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. हो, येस थँक्यू. येस, कारण आहे, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. येस, और कुछ अजून कोणाचं काही? टायटॅग्रा वॅगन कसं आहे सर? कुठला? टिटॅग्रा वॅगन. टिटॅग्रा. पेनी स्टॉक कडे वळालात. शॉर्ट टर्म याला शॉर्ट टर्म अप्रोच मध्ये तुम्ही काय करणार? 60च्या वरती तर त्याचा ऍक्च्युली ब्रेकआउट आहे. 60च्या वर तो टिकला पाहिजे एक तर पहिला, कारण रेजिस्टन्स सपोर्टच्या मध्ये तो खेळतोय आता सध्या. आणि वरचं 75च्या आसपासचं तुमचं टार्गेट आहे, तिथं परत रेजिस्टन्स आहे त्याला. हो, माझं 75चं टार्गेट आहे. हा, 75चं टार्गेट, त्याच्यानंतर मग तो तिथं कन्सोलिडेट होईल, तिथून रिटर्न खाली येऊ शकतो. वरती त्याला रेजिस्टन्स खूप आहेत. 75, त्याच्यानंतर तुमचं 83 ला आहे, अगेन 91 ला आहे, 101 ला आहे. मग इथं कन्सिडर मध्येच काहीतरी थोडंसं झालं ना, आता बजेट सेशन पण आहे. मग अशा याच्यामध्ये ते आत्ता थोडेसे पेनी स्टॉक जे आहेत ना, त्याला वरती पळवतात ऑपरेटर लोक, आणि बजेटच्या याच्या वेळेस वगैरे अशा काहीतरी स्टॉकलाच सर्वात जोरात पाडतात. फंडामेंटली पण बघा, आता मला माहित नाही याचं फंडामेंटल वगैरे कसं आहे, ते बघून मग तुम्हाला होल्ड अजून ठेवायचं काय करायचं तुम्ही डिसिजन्स घेऊ शकता. सर अदानी पोर्ट चेक कर ना, ब्रेकआउट दिलाय त्याने. अदानी पोर्टनी दिलाय ना, अदानी ग्रुपनी दिलाय ना? सगळ्यांनीच दिलाय. हो का? म्हणजे अदानी एंटरप्राइजेसनी पण दिलाय, अदानी पोर्टनी दिलाय, सगळ्यांनीच दिलेला आहे ऍक्च्युली. सर अदानी पोर्टला पण रजिस्ट्रेशन आहे सर, लाईफ टाइम आहे ट्रेंड लाईनला. ही हा टिटॅगर आहे ना, खूप छोटी कंपनी आहे. हा हा 700 करोडचं त्याचं फक्त मार्केट कॅपिटल आहे. ओके. बघा, एकदम ब्रेकआउट देऊन बरोबर निघालेला आहे तो. सर 400 मंथली मध्ये बघा ना, मंथली मध्ये. मंथली म्हणल्यावर तुमचा लॉंग टर्म जाणार पूर्ण 2-3 वर्षाचा. काय काय एकदम हायला आलेला आहे तो फुल. त्याचा ऍक्च्युअली मंथलीचा याचा बघितलं तर तो तुमचा 430-435 ब्रेकआउट होता, आणि आता 500 वर आलाय. आता एंट्री करून उपयोग नाही जर तुम्ही मंथलीवर आलात तर, कारण इथं शार्प आलाय ना, मग इथून त्यांनी रिट्रेसमेंट थोडी तरी दिली पाहिजे. आता लक्षात ठेवा, सगळे जे काही स्टॉक्स तुम्ही घेतलेले असाल तर ठेवा, पण फ्रेश एंट्री लवकर करू नका, कारण सगळे जर बघितले तुम्ही स्टॉक्स जवळपास असे शार्प वर आलेले आहेत, आणि इथे सगळा ऍक्च्युली जो रिटेल ट्रेडर आहे ना किंवा इन्व्हेस्टर तो फसतो. अरे एवढा वर आलाय, आता अजून वर जाईल, आणि 15 तारखेनंतर सगळे बजेट वरती रुमर्स अफवा पसरायला लागले की मग बरोबर स्टॉक्स एक 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 हे तो काहीतरी कारण येतात आणि सगळे आपटतील. एक तर बजेटच्या आधी, बजेट डिक्लेअर व्हायच्या आधी मार्केट करेक्शन देईल, आणि जर नाही दिलं तर बजेट झाल्यानंतर 2 दिवस खूप मोठं करेक्शन देईल. एवढं मात्र लक्षात ठेवा सगळ्यांनी. जर चांगलं करेक्शन त्याला पाहिजे असेल तर तो डेफिनेटली त्याच्या आधी देईल आणि बजेट आल्यानंतर वरती जाईल. नाही तर आधी थोडा खेळवणार आणि बजेट डिक्लेअर झाला त्याच्यानंतर 2 दिवस तरी तुम्ही मागच्या वर्षी बघा, मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी बजेट नंतर 2 दिवस मार्केट पाडलं बिग प्लेयरनी. तर त्यामुळे याला थोडस कॉशियस राहा आता सध्याच्या घडीला, आणि फक्त मग मार्केट सिच्युएशन आणि मार्केट कंडिशन्स बघून त्या ह्याच्यात, आणि जास्त पेनी स्टॉक किंवा ज्या कंपन्यांबद्दल तुम्हाला माहित नाही अशामध्ये इन्व्हेस्टमेंट शक्यतो टाळा. ते खूप
चांगलं आहे. सर ह्याचं जे MSC चे जे स्टॉक असतात ना हम्म, त्याचं अनालिसिस कसं असतं? फॉर एक्झाम्पल आता प्रॉक्टर अँड गॅम्बल किंवा ग्लॅक्सोस्मिथ फार्मास्युटिकल हम्म. ते थोडं समजत नाही ऍक्च्युली कसं पद्धतीने होतं कशाची म्हणले तुम्ही? ते PNG प्रॉक्टर अँड गॅम्बल. हा आपल्याकडे पण आहे की इंडियाला पण सेम तर आहे ना सर. आता 11,000ला आहे तो. आणि आता डेलीच्या याच्यावरती जर आलो आपण थोडंसं तर कन्सोलिडेट फेज मध्ये आहे. बघा ब्रेकआउटला आहे तो ऍक्च्युली चांगला. हा त्याचा एक साधारणतः ब्रेकआउट लेवल बनेल. म्हणजे साधारणतः 11,600च्या आसपास त्याचा ब्रेकआउट आहे. राईट. तर त्या याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. डिमांड अँड सप्लायला तर कुठं काही मिळत नाही तो अजून. आणि खालून त्याचा हा सपोर्ट लाईन बनेल तुमचं. तो ट्रायंगल तुमचा तयार करतोय. टू बी प्रिसाइज जास्त घ्यायचा असेल तर तुम्ही शॅडो पण घ्या. हा ब्रेकआउट तुमचा एकदा आयदर वरती ब्रेकआउट दिला तर वर जाईल, खाली ब्रेकआउट दिला तर खाली जाईल. तुम्ही डिमांड सप्लाय पण लावून बघू शकता त्याला की कुठे आता सिच्युएशन काय आहे. बघितलं तर कुठला आता त्याचं जर बघितलं तर काही हे मिळत नाहीये. वरच्या साईडला आलात तर थोडासा तो असा वाटतोय 11,300च्या वरती तो ब्रेकआउट देईल आणि 11,600चं मग टार्गेट. येस. मोठ्या टाइम फ्रेमला तरी तो एंट्रीला देत नाहीये तुम्हाला अजून. 11,600च्या वरती जर ब्रेकआउट दिला तर तुम्हाला तो नक्की देईल. ओके, येस. थँक्यू. ओके. सर MSTC लिमिटेडचं थोडं सांगा ना. 165 ला एंट्री केली आहे. कुठला MSTC लिमिटेड. MSTC BSC ला आहे हा फक्त. 182 ला त्याचा ऍक्च्युअली रेजिस्टन्स आहे त्याला. हो. एकदम 182चा जर रेजिस्टन्स मिळाला आणि त्याच्यावर जर एखादा दिवस जरी क्लोजिंग दिलं तुम्हाला तर तो जाईल चांगला. 230-235च्या आसपास वगैरे तुम्हाला टार्गेट देईल. ओके. आणि त्याचं 144 वगैरे सपोर्ट आहे. तर 144 ला नाही ब्रेक करत. 144 ला तो तुमचा सपोर्ट मिळेल तुम्हाला. इथे जर बघितलं तर हा तुमचा 153 ते 142 पर्यंत डिमांड झोन आहे. त्यामुळे काय तो तिथं सपोर्ट घेईल. आणि वरच्या साईडला जर आपण आलो तर वरती डिमांड झोन काही मिळत नाहीये तर कुठे लवकर. सप्लाय झोन नाही मिळत आहे अजून त्याच्यावर. तर त्याचा हाय गेलेला आहे का? लाईफ टाइम हायच आहे त्याचा 180. मग तो टार्गेट आहे तुमचा 80-82. हा जर इथं एक स्पाइक मारलाय त्यामुळे 234 पर्यंतचा एक आठवड्यात काहीतरी त्यांनी तो फक्त मग तुम्हाला कन्सिडर करायचा. ओके, थँक्यू सर. येस. चालेल. फक्त आज जे सेशन आहे ते आपलं सगळं एज्युकेशनल पर्पज आहे. एक थोडंसं डिस्क्लेमर देतो मी. फक्त ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करताना वगैरे तुमचा स्वतःचा स्टडी, तुमचे कोणी मेंटॉर किंवा फायनान्शियल ॲडवायझर असतील त्यांचे सल्ले घेऊन इन्व्हेस्ट करा. आणि नेहमी इन्व्हेस्टमेंट ही जागरूकपणे करा. रिस्क रिवॉर्ड रेशो, रिस्क मॅनेजमेंट सर्वात महत्त्वाचं. आणि हे घेऊन आपण केलं तर नक्की एक प्रॉफिटेबल आपलं जर्नी राहू शकते. येस, चालेल. कुणाला काही विचारायचं आहे का? मग थांबता येईल आज आपल्याला. सर एक क्वेश्चन होता. प्रश्न हा. विचारायचा होता.
ऍक्च्युली सर ते ऍक्च्युली तुम्ही हे आपला कोर्सचा जो सिलेबस पाठवला होता ना, हा तर त्याच्यामध्ये तुमचं हे म्हणजे तुम्ही एक डिग्री केली होती आपल्या येस स्टॉक एक्सचेंज मधनं कुठली तरी. हम्म. तर सर असं जर काही करायचं असेल तसं कुठली बेनिफिशरी म्हणजे मी बघितली वेबसाईट बरेच आहेत कोर्सेस. येस नाही, त्याचं पर्पज काय आहे ना, ते ऍक्च्युली कोर्सचं पर्पज हे तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे तुम्ही कशासाठी करणार आहात. हा, आणि मग ओके. त्यानुसार मग तुम्हाला ते, आणि एक आहे की आता जे आपलं कोर्स मध्ये झालेलं ट्रेनिंग सेशन मध्ये ना, तर तुम्ही कुठलाही कोर्स केलात तरी सुद्धा तुम्ही डेफिनेटली त्याच्या 60% तुमचा स्टडी झालेला असेल, 60 to 70%. जवळपास ओके. 12 ते 13 त्याच्यामध्ये हे आहेत कोर्सेस, मॉड्यूल्स आहेत. बरोबर. येस, मग पण जर त्याच्यामध्ये समजा ब्रोकर जर व्हायचं असेल कुठल्या तरी फर्मला असोसिएट होण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी ऍज अ नाही, करिअर म्हणून. ब्रोकरसाठी तुम्हाला काही करावं लागत नाही. म्हणजे सब ब्रोकरसाठी तुम्ही डायरेक्ट अप्रोच होऊ शकता कुठल्याही ब्रोकर फर्मला. ओके. हा, ओके. ओके. येस येस सुनील, दोन्ही स्टॉक घेतलेले आहेत. मी व्हिडिओ पोस्ट करीन ज्यांचं काही मिस सर वगैरे मला झालं. सिप बद्दल एक क्वेश्चन होता. बोला ना. आपण सगळं अनालिसिस केलं आणि ठरवलं की आता मंथली या स्टॉकवर करायचंय. करेक्ट. पण मग त्या स्पेसिफिक डेटला करायचं का त्या महिन्याचं परत अनालिसिस बघायचा अंदाज काय आणि या पर्टिक्युलर डेटलाच टाकायचे त्याच्यात जी हे ठराविक बघा, रक्कम असेल ती? आता म्युच्युअल फंडचं असं होतं की ते कंपल्सरी त्या फिक्स डेटला घेतात. हम्म. त्यामुळे ते ते अलोकेशन करणारी कंपन्या वेगळ्या असतात, त्यांचे फंड मॅनेजर वेगळे असतात, राईट, अनालिस्ट वेगळे असतात. मग आपण बरोबर. सुद्धा अनालिस्टच व्हायचं. सपोज दॅट आता मी सांगितलं तुम्हाला मागाशी की रिलायन्स आहे, राईट. हम्म. असं मी समजतो की तुम्ही रिलायन्स मध्ये टाकता, किंवा एशियन पेंट आहे, की ओके. आता एशियन पेंट एकदम टॉपला आहे आणि रिलायन्स अजून राईट. ब्रेकआउट दिलेलं नाहीये. बरोबर. आहे तो आता 1988-90च्या आसपास, ब्रेकआउट आहे 210चा. पण असं होऊ शकतं ना पुढच्या 4-5 दिवसात तो ब्रेकआउट देऊ शकेल. बरोबर. हा, मग 4-5 दिवस थांबणं, तोनी ब्रेकआउट दिला की मग त्याच्यात ऍड करा. ओके. एक गोष्ट. ओके. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे ऑलरेडी आता हा आहे रिलायन्स, हम्म. राईट. मग तो अजून जरा डीप गेला, समजा खाली गेला, मग अशा वेळेस त्याला त्यात अजून करून तुमची जी काही बाईंग प्राइस आहे तीच ऍव्हरेज करणं. राईट. म्हणजे आधी 2000ला असेल आणि आता तो 1900ला गेला, तर तुम्ही त्याच्यात ऍड 1950 करा होऊन आणि गेलं. तुमची बाईंग प्राइस हे 2000वरून किती टाकता त्यानुसार, समजा 50% टाकला तर तो मे बी 1970-1975ला येईल किंवा 1950ला येईल. राईट. येस, अशा पद्धतीने ओके. तुमचं ओके. सीप करा तुम्ही. येस सर. येस. थँक्यू. किंवा तुमचं जर खूप लॉंग टर्म असेल, तुम्ही ठरवलात बाबा 5000 मी करणारच आहे प्रत्येक महिन्याला, मग एक डेट फिक्स करा, 10 तारखेला जो काही शेअर प्राइस असेल त्या प्राइसला मी त्याच्यामध्ये टाकतो, त्या 5 के 10 शेअर्स असतील त्याच्यामध्ये, असंही करू शकता. येस. ओके. ओके. येस ठीक आहे. म्हणजे ते पण बेनिफिशियल आता शेवटचं सांगितलं तसंही चालतं. येस येस, नॉट अ प्रॉब्लेम. ओके. फक्त बाकीचे 2 पॉइंट सांगितले थोडेसे आपल्याला आणखीन फायदेमंद होतील, राईट? करेक्ट करेक्ट. ओके सर. थँक्यू. येस. ओके, टोरेंट फार्मा एक बघूया आपण. मागच्या वेळेसचा टाटा कन्झ्युमर झालेला आहे मागच्या वीकला. तुम्ही जर मागच्या वीकचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते समजेल. टोरेंट फार्मा आपण घेतलेला नाहीये. टोरेंट फार्मा अजून पण थोडासा डाऊन ट्रेंड दाखवतोय तो डेलीच्या चार्ट वरती. एक ब्रेकआउट देऊन तो ऍक्च्युली वर आलाय. हा एक त्याचा पहिला ब्रेकआउट होता आणि आता दुसरा आहे तो अजून थोडासा कन्सोलिडेशन मध्येच आहे. हा फक्त तो ब्रेक झाला तर मग मात्र तुम्हाला देऊ शकेल वरती. राईट, आहे तो ब्रेकआउटलाच थोडासा. एक पहिला ब्रेकआउट आहे तो म्हणजे 2832चा. अदरवाईज चांगला ब्रेकआउट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थांबा, हा एवढा 2920 पर्यंतचा वगैरे. पण वरती त्याला लगेच रेजिस्टन्स आहे वरती 30,026च्या आसपास वगैरे. आधीचा एकदम हाय आहे त्याचा, ऑलमोस्ट लाईफ टाइम हाय आहे.
त्यामुळे तो जर तिथं टिकला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला ब्रेकआउट देऊन वरती जाईल तो. राईट, चालेल, थांबूयात आज. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या सेशनला. चलो. सी यू, बाय बाय, हॅपी विकेंड, ओके सर, थँक्यू. एन्जॉय. वीकेंड. येस येस, बाय बाय. थँक्यू सर, थँक्यू. ओके, बाय. थँक्यू.